मोठ्या गोंधळानंतर नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या स्मॉल फायनान्स बँकेला मंजुरी। आवाजी मतदानाने अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी केला प्रस्ताव मंजूर। गजानन शेलार यांनी प्रतिसभा घेऊन विषयांना मंजुरी असल्याचा केला दावा। गोरगरीब आणि मध्यमवर्गीय व्यापारी यांना सहजपणे अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची 65 वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली। दादासाहेब फोचनीस वैश्यपायन औरंगाबादकर यांच्या प्रयत्नाने आज नामकोचे वटवृक्षात रूपांतर झाले। नाशिक मर्चंट बँकेची 65वी सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात पार पडली। बँकेचे विषय पत्रिकेवरील अन्य सर्व विषय मंजूर झाल्यानंतर बँकेचे स्मॉल फायनान्स बँकेचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याचे अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी जाहीर केले। 2 लाख सभासद असलेल्या नामको बँकेच्या सभासदांना 15% लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील सहकारी बँकांचे नामको विलगीकरण करून घेण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली। त्याचप्रमाणे अनेक कर्जदारांकडे रक्कम थकीत असून ती वसूल करण्यासाठी एकरकमी परतफेड योजनेला मान्यता देण्यात आली। यावेळी संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची तसेच अहवाल वर्षात झालेल्या जागा खर्चाची नोंद घेण्यात आली। किरकोळ विरोध वगळता फायनान्स बँकेच्या प्रस्तावापर्यंत विषय एकमताने मंजूर करण्यात आले। या प्रसंगी सभेला उपाध्यक्ष सुभाष नहार, वसंत गीते, विजय साने, सोनलाल भंडारी, शीतल भट्टड, गणेश गीते, रंजन ठाकरे, तानाजी जायभावे, आकाश छाजेड, नरेंद्र पवार, प्रकाश दायमा, भानुदास चौधरी यांच्यासह इतर संचालक मंडळासह बँकेचे सभासद सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेळीमेळीच्या वातावरणात नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। पण सदर बँकेने नंतर सांगितलं की आमचं वेगळ्या पद्धतीने होतंय, तर तुम्ही त्याला ते पुढे घेऊन आला, मागून विषय थांबवला म्हणून हा विषय घरात घेतला होता। अजूनही एक बँक महाराष्ट्रातली एक चांगली बँक आपल्याला अप्रूव्ह झालेली आहे, तिथं पुढे नामोल्लेख करणे योग्य होणार नाही। पण येत्या काळामध्ये जर का 2-3 महिन्याच्या काळात जर का ती झाली तर मोठी बँक आहे, त्यांनी आपल्याला प्रस्ताव दिलेले चांगली बँक आहे, तर असं कुठली काही बँक आपल्याला अप्रूव्ह झाली तर आपल्याला विलगीकरण करण्याकरता त्याचा फक्त हक्क प्राप्त व्हावा म्हणून आम्ही ठेवले आणि मंजूर करायला त्यातली बँक घेऊ नये ज्या बँकेचा या बँकेला फायदा होईल। निगेटिव्ह गुलाशी मंजूर नाही केला मान्यता देणे व सदर प्रक्रिया सुलभतेने होणे कामी संचालक मंडळाला आवश्यक ते पावले उचलणे यासाठी अधिकार देणे। या विषयामध्ये मी संचालक मंडळाची भूमिका पहिले आपल्या समोर विशद करतो। अतिशय महत्त्वाचा विषय आहे, पुन्हा विनंती करतो या विषयामध्ये त्या सभासदांना आपली मतं मांडायची आहे, त्या सभासदांना मतं पूर्णपणे मांडून द्यावी। सभासद मत मांडत असताना कृपा करून इतर सभासदांनी त्यांना इंटरफेअर करू नये। कोणाचं म्हणणं चुकीचं असेल बरोबर असेल तरी त्या सभासदाला पूर्ण मत ठेवण्याचा अधिकार आहे। फक्त विनंती एकच आहे का एका सभासदाने एखादं मत मांडल्यानंतर दुसऱ्या सभासदांना पण बोलायचं असेल, साधारण त्यांनी जे मुद्दे कव्हर केलेले आहेत ते मुद्दे परत दुसऱ्या सभासदाच्या याच्यामध्ये करू नये, त्याचे वेगळे काही मुद्दे असतील तर त्यांनी सांगावे, म्हणजे जेणेकरून आपल्याला या विषयाला चालना देता येईल। सर्व सभासद बंधूंना मी विनंती करतो, हा जो विषय आहे नामको बँकेचं स्मॉल बँकेमध्ये रूपांतर करणं, याच्यामध्ये स्मॉल फायनान्स बँकेमध्ये याच्यामध्ये सर्वप्रथम मी हे नमूद करू इच्छितो का हा एक रिझर्व्ह बँकेचा GR आहे, परिपत्रक आहे। रिझर्व्ह बँकेने प्रोत्साहनपर एक परिपत्रक काढलेले, त्या प्रोत्साहनपर परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की कुठलीही एखादी कोऑपरेटिव्ह बँक असेल आणि ती सगळे निकष जर का पूर्ण करत असेल तर ती स्मॉल बँकेमध्ये जाऊ शकते। तर हा सगळा विषय असे घेऊन हा विषय आम्ही संचालक मंडळ चर्चा केला आणि संचालक मंडळ एक साधक बाधक चर्चा केल्यानंतर काही जे कन्सल्टंट आहे ते प्रतिष्ठित कन्सल्टंट आहे त्यांचे ओपिनियन घेतले, त्यांना याच्यामध्ये काम करायला लावलं आणि एक साधारण त्यांच्याकडनं जो आम्हाला आढावा प्राप्त झाला तो आढावा आम्ही जनरल मीटिंग समोर ठेवलो। याच्यामध्ये साधारण मागच्या 5-8 दिवसामध्ये पत्रकाच्या माध्यमातून बरीचशी याच्यामध्ये चर्चा पण घडून आलेली आहे, जेणेकरून सभासदांना त्याच्यामध्ये अवेअरनेस करण्याचा हा प्रयत्न झाला।